हॅलो फ्रेंड्स, सोनिका किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी बनवत आहे मटकीची भाजी। मटकीच्या भाजीसाठी लागणारे साहित्य आहे। इथे मी मटकी घेतली आहे, पाण्यात भिजत घातली सगळं। इथे मी टोमॅटो घेतला आहे, कांदा घेतला आहे, कोथिंबीर, हळद, राई आणि जिरे घेतले। इथे मी मीठ घेतलं आहे, लाल तिखट। गॅसला मी इथे पेटवते। त्यात 2 टेबलस्पून तेल टाकणार मी। तेल चांगलं गरम झालं की आपण यात टाकूया। इथे मी यात मोहरी टाकते। मोहरी चांगली तडतडली आता मी यात कांदा टाकते। कांदा जास्त नाही भरायचा, थोडासा मऊ होईपर्यंत भाजून घेऊया आपण। कांदा आपला मऊ झाला, आता मी टाकणार टोमॅटो। त्यात टाकणार मी हळद, लाल तिखट, मीठ, भाजून घेते। एक 2 मिनटं चांगलं असं परतून घ्यायला। आता मी मटकी थोडी थोडी करून टाकते। जेवढी तुम्ही मटकीला परतणार तेवढी तिचा स्वाद अजून चांगला। तुम्ही बघू शकता आता मटकी व्यवस्थित परतली मी। आता याला मी 5 मिनटं बारीक गॅसवरती याला झाकून ठेवणार। बघू शकतो 5 मिनटात मस्त आपली अशी मटकी शिजलेली आहे व्यवस्थित। आता आपण याच्यावरती कोथिंबीर टाकूया। पुन्हा आपण याला मिक्स करून घेऊ। चला तर फ्रेंड्स, माझी आता ही मटकीची भाजी तयार झाली आहे। आणि नक्की मला टेस्ट करून कमेंट्सद्वारे नक्की सांगा की तुम्हाला माझी मटकीची भाजी कशी आवडली। मस्त अशी